नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे बघा। DMR तर्फे इथे नवीन अपडेट आलेली आहे। ती काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यात 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्या संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्याबाबत इथे नवीन GR प्रसिद्ध झालेला आहे। महाराष्ट्र शासनाद्वारे हा GR प्रसिद्ध झालेला आहे। वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाअंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। म्हणजे DMR तर्फे नवीन इथे पदभरतीसाठी हा अपडेट तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, कारण की आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। मेडिकल फील्डमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। तर चला आता व्हिडिओला सुरू करू। ठीक आहे, तर बघा, राज्याच्या निम शहरी किंवा ग्रामीण असेल किंवा दुर्गम व अतिदुर्गम भागातील जनतेस आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टरांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे। तर ते पाहू शकता, इथे जे निमशहरी असेल ग्रामीण असेल इथे डॉक्टरांची संख्या कमी पडत आहे, तर त्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी हा GR आहे। यास्तव राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसणाऱ्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी, आता राज्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये DMERचं हॉस्पिटल नाही तिथे प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यासोबत 430 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये अजूनही हा दवाखाना नाही त्या जिल्ह्यामध्ये 100 विद्यार्थी तिथे शिक्षण घेतील आणि त्यासोबत 430 खाटांचं बेड हॉस्पिटल तिथे निर्माण करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने राज्यातील पालघर, गडचिरोली, अमरावती, वाशिम, जालना, बुलढाणा, ठाणे, अंबरनाथ, भंडारा, वर्धा, हिंगोली या 10 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यात संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास दिनांक 28/6/2023 16/9/2023 पर्यंतच्या रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे। या संदर्भातील शासन निर्णय 14/7/2023 व दिनांक 1/11/2023 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत। तथापि अहिल्यानगर जिल्ह्यात सुयोग्य जागे अभावी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता देण्यात आली नव्हती। तर विद्यार्थी मित्रांनो, या 10 जिल्ह्यामध्ये जे आहे हे रुग्णालय ते तयार झालेले आहे आणि ते ही भरती पण पार पाडलेली आहे। तर ते पाहू शकता, अहिल्यानगर जिल्ह्यात इथे जागा नसल्या कारणाने इथे हा जो GR आहे या GR ला मान्यता देण्यात आलेली नव्हती। तथापि आता विद्यार्थी मित्रांनो, इथे जो हे जागा जी आहे या दवाखान्यासाठी भेटलेली आहे आणि तिथे महाविद्यालय पण आता तयार केलं जाणार आहे। या GR साठी आता मान्यता देण्यात आलेली आहे। राज्य शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे। यास्तव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेस सर्वाधिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदर जिल्ह्यात 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय इथे स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथे पाहून घ्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आता हे जे रुग्णालय इथे उभं करण्यात येणार आहे त्यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं आता इथे सर्व गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत। GR वगैरे सर्व झाले, मान्यता भेटलेल्या आहे। तर आता हा रुग्णालय इथे स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आता आहे। त्या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात दिनांक 6/5/2025 रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता प्राप्त झालेली आहे। त्या अनुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे। तर जे आता 6 मे दिवशी जो इथे शासनाची मंत्रिमंडळाची बैठक बसलेली आहे त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा GR पार पडलेला आहे आणि या DMRच्या नवीन पदभरतीसाठी अपडेट मान्यता भेटलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लवकर तुम्हाला आता इथे अहिल्यानगर इथे तुम्हाला मोठ्या प्रमाणात मेगा भरती पाहण्यासाठी भेटणार आहे। तर सर्व विद्यार्थी मित्रांनी आता या भरतीसाठी तयारी करायची आहे। तर लवकरात लवकर ही जाहिरात कधी पण प्रसिद्ध
होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. तर हा नवीन GR इथे प्रसिद्ध झालेला आहे, याची ही थोडक्यात अपडेट होती. तर सर्व विद्यार्थी मित्रांना परत विनंती आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि लाईक करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट इथे आलेली होती. तर या भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आता 430 खाटांची म्हणजे जवळपास तुम्हाला मोठ्या प्रमाणात इथे मेगा भरती पाहायला भेटणार आहे. शेवटी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल दररोजच्या जॉब अपडेट सर्वात अगोदर पाहायला भेटत असतात. तर सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचं आहे. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेली आहे. शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा. तुमची काही तक्रार असेल तर ते पण कमेंट करायला विसरायचं नाही. शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेलला ऑलवरती प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे रेग्युलर जॉबचे अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जाईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.